सो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। आपण पाहत होतो मागलच्या चॅप्टर मध्ये आपण एक नवीन चॅप्टर सुरू केला होता, ज्याचं नाव होतं ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर। त्यासोबतच आपण ऑसिलेशन संपवले। आता विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण एक नवीन चॅप्टर घेऊन आलो, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज। हा सुद्धा चॅप्टर तुम्हाला बोर्ड एग्जाम मध्ये 6 मार्क्स साठी तेवढाच महत्त्वाचा आहे। त्यासोबत MST CET मध्ये हा चॅप्टर तुम्हाला तेवढाच महत्त्वाचा आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, आपण हा चॅप्टर नक्कीच पूर्ण बघूयात, जेणेकरून तुमचा बोर्ड ॲज वेल ॲज MST CET च्या एग्जाम मध्ये नक्कीच फायदा होईल। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत, वेळ न लावता आपल्या सेशनला सुरुवात करू। सी चॅप्टर नंबर 6 सुपरपोजिशन ऑफ वेव्हज। बघा हा जो चॅप्टर आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, हा तुम्हाला स्टेट बोर्ड थिअरी साठी सहा मार्क्सचा आहे विथ ऑप्शन, अँड त्यासोबत MST CET ला सुद्धा हा तेवढाच महत्त्वाचा असणारा हा चॅप्टर आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचंय बघा, आता बघा या चॅप्टर मध्ये आपल्याला बघा पहिल्यांदा आपण पाहणार आहोत वेव्ह म्हणजे काय। यस, पहिल्यांदा आपण पाहणार आहोत व्हॉट इज मीन बाय वेव्ह। वेव्ह काय असते हो? वेव्ह म्हणजे काय नेमकं? जी वेव्ह आहे ती कशी असती? ही अशी असती वेव्ह। मग ही वेव्ह म्हणजे काय असती हे आपण पाहू। बघा एखादा जरी मीडियम असेल तर त्याच्यावर काय करणार हो? ऑसिलेटरी डिस्टर्बन्स होते। म्हणजे काय वेव्ह म्हणजे? द ऑसिलेटरी डिस्टर्बन्स of particle through which medium is called the wave। त्याला काय म्हणतो आपण? वेव्ह असे म्हणणार। वेव्ह म्हणजे काय? मग तरंग। आपण याला मराठीत काय म्हणतो? तरंग असे म्हणतो। मग तरंग वेव्ह कशी प्रोड्यूस होते? जर एखाद्या सरफेस असेल आणि त्या सरफेसवर जर आपण फोर्स एक्झर्ट केला तर तेव्हा त्या सरफेस मधून काय होणार हो? वेव्ह प्रोड्यूस होतात। जसं की साऊंड आहे, आपण काय घेतलं? एक ड्रम घेतलो आणि त्या ड्रमवर आपण काय केला? फोर्स अप्लाय केला, तर तो ड्रमचा जो सरफेस एरिया असतो तो कसा असतो? स्ट्रेच्ड फोर्स, स्ट्रेचेबल असतो। तर त्या स्ट्रेचेबल सरफेस एरियावर जर आपण गिवन फोर्स एक्झर्ट केला तर त्याच्यामधून काय होणार हो? साऊंडच्या वेव्ह प्रोड्यूस होतात, त्याला आपण वेव्ह असे म्हणतो। मग विद्यार्थी मित्रांनो, वेव्हचे 2 प्रकार आहेत। कोणकोणते? एक आहे बघा टाइप्स ऑफ वेव्ह। वेव्हचे 2 प्रकार पडतात। सो one is mechanical wave and another one is electromagnetic wave। बघा असे 2 प्रकार आहेत आपल्या वेव्हचे, मेकॅनिकल वेव्ह अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह। आता व्हॉट इज मीन बाय मेकॅनिकल वेव्ह? सी हिअर, पहिलं पाहू आपण मेकॅनिकल वेव्ह मीन्स व्हॉट। मेकॅनिकल वेव्ह बघा विद्यार्थी मित्रांनो, ही एक अशी वेव्ह असती, पहा the wave in which required a medium
to the direction of propagation is called मेकॅनिकल वेव्ह. म्हणजे काय, अशी वेव्ह जिला कशाची गरज आहे, हो रिक्वायरमेंट आहे, कशाची, मीडियमची. कशासाठी, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन साठी. म्हणजे ज्या वेव्हला वहन होण्यासाठी, जाण्यासाठी कशाची गरज असती, माध्यमाची गरज असते. त्या वेव्हला कोणती वेव्ह म्हणतो, मेकॅनिकल वेव्ह असे म्हणतो. कोणती वेव्ह म्हणणार आपण, मेकॅनिकल वेव्ह. म्हणून मेकॅनिकल वेव्हला माध्यमाची रिक्वायरमेंट आहे. मग एक्झाम्पल सांगा बघा. फॉर एक्झाम्पल साऊंड वेव्ह, कॉमा वॉटर वेव्ह, कॉमा सिस्मिक वेव्ह, एटीसी. मग साऊंड वेव्ह म्हणजे काय, बघा मी बोलायलो, तुम्ही बोलायला. आता आपण जे बोलतो ती कोणती वेव्ह आहे, साऊंड वेव्ह आहे. आपण साऊंड प्रोड्यूस करायलो. आता मी बोलणारी वेव्ह तुमच्यापर्यंत यायली कशाच्या थ्रू, तुमच्या डिव्हाइसच्या थ्रू. तुमचा जो मोबाईल आहे तो काय आहे, मीडियम आहे. तो माझा साऊंड तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम करायलाय. म्हणून त्याला काय म्हणतो, मेकॅनिकल वेव्ह. means the wave which required a medium to the direction of propagation is called mechanical wave. So sound wave is a mechanical wave. See water wave. So students, वॉटर वेव्ह म्हणजे काय, आता पाणी आहे. सपोज आपण नदी काठी, डबक्या काठी, तलावा काठी तुम्ही गेलात आणि तिथं जाऊन उग बसल्या जागी दगड पाण्यात थ्रो केलात तर काय होणार, हो वेलॉसिटी प्रोड्यूस होती त्या स्टोनवर आणि तो कुठे जाऊन फोर्स अप्लाय करतो त्या पाण्याच्या सरफेसवर. तर काय होणार, तिथं दगड बुडतो, पण बुडण्याच्या अगोदर रिपल्स क्रिएट करतो. कुठं, पाण्याच्या सरफेसवर. म्हणजे काय प्रोड्यूस होतात, वेव्ह. मग त्याला कोणती वेव्ह म्हणणार, वॉटर वेव्ह. जर वॉटरच नसेल तर वेव्ह येणार का, नाही. म्हणून त्याला म्हणतो आपण वॉटर वेव्ह. आणि सिस्मिक वेव्ह म्हणजे काय, भूकंप लहरी. ह्याला कशाची गरज असते, जमिनीची. जमीन नसेल तर भूकंप येणार आहे का, नाही. म्हणजे ज्या ज्या वेव्हला माध्यमाची रिक्वायरमेंट असती त्यावेळेला आपण कोणती वेव्ह म्हणतो, मेकॅनिकल वेव्ह असे म्हणतो. यस. नंबर 2 आहे बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. सी, आपण दुसरी वेव्ह पाहू बघा. इथं दुसरी आहे इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्ह. आता लक्ष द्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणजे काय, हो बघा. मग काय येणार, द वेव्ह in which does not require any medium to the direction of propagation is called electromagnetic वेव्ह. म्हणजे काय, हो अशी वेव्ह जिला कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नसते. कशासाठी, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन करण्यासाठी. म्हणजे डज नॉट रिक्वायर एनी मीडियम टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. म्हणजे अशी वेव्ह ज्या वेव्हला वाहण्यासाठी कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नाही, त्या वेव्हला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मग फॉर एक्झाम्पल काय असेल, फॉर एक्झाम्पल आहे बघा,
लाईट वेव्ह. हा, लाईट वेव्ह ही कोणती वेव्ह आहे हो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. का आहे? कारण की सूर्यापासून आपल्यापर्यंतची लाईट पोहोचते, त्यांचं अंतर खूप दूर आहे, तरी सुद्धा अनंत अंतर म्हणतो आपण, तरी सुद्धा आपल्यापर्यंत लाईट येते. हे कशामुळे पॉसिबल आहे? ड्यू टू दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. बिकॉज जर कोणत्या मीडियमची रिक्वायरमेंट असती तर मीडियम तिथपर्यंत पोहोचलं नसतं आणि लाईट इथपर्यंत आली नसती. हा, म्हणून लाईट इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हा, याच्यामध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड असते. हे आपण ड्युअल नेचर मध्ये पाहिले. यस, ड्युअल नेचर पाहिलं नसेल तर तुम्ही पाहून घ्या. यस, चलो आता लाईट वेव्ह, त्याच्यानंतर रेडिओ वेव्ह. हे झाले तुमचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, म्हणजे अशी वेव्ह जिला कोणत्याही माध्यमाची गरज नसते. कशासाठी? प्रोपोगेशन करण्यासाठी. त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मग मेकॅनिकल वेव्ह आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, these are the two types of wave. Yes, very good. See on the next here. आता आपल्याला पाहायचंय बघा वेव्हचे, पुन्हा मेकॅनिकल वेव्हचे दोन प्रकार पडतात. पाहूत आपण. मग इथं पाहणार आहोत आपण टाइप्स ऑफ मेकॅनिकल वेव्हज. मेकॅनिकल वेव्हचे विद्यार्थी मित्रांनो दोन प्रकार पडतात बघा. फर्स्ट वन इज, सी हिअर, इथं आपण लिहू मेकॅनिकल वेव्ह. तर या मेकॅनिकल वेव्हचे किती प्रकार आहेत? तो दोन. तर पहिला प्रकार आहे एक सेकंड. हा पहा, ठीक आहे, दिसत आहे पहा. तर आपल्याला पहिला प्रकार पाहायचा आहे ट्रान्सवर्स वेव्ह. आणि दुसरा प्रकार आहे लॉन्गिट्युडिनल वेव्ह. सी विद्यार्थी मित्रांनो, एक काय आहे हो? ट्रान्सवर्स वेव्ह, आणि दुसरी काय हो? लॉन्गिट्युडिनल वेव्ह. बघा ही कोणती होती? मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्हचे आपण किती प्रकार पाहिले होते हो? दोन. इथं हो लिहिलं होतं आपण मेकॅनिकल वेव्ह. हा, मेकॅनिकल वेव्हचे किती प्रकार पडतात? दोन. एक ट्रान्सवर्स वेव्ह, दुसरी लॉन्गिट्युडिनल वेव्ह. आता काय असते ट्रान्सवर्स वेव्ह आपण ते पाहू, नंतर आपल्याला पाहिजे लॉन्गिट्युडिनल वेव्ह काय असते. आता बघा ट्रान्सवर्स वेव्ह का असणार? ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे अशी वेव्ह जी काय करते? व्हायब्रेशन क्रिएट करते. कुठं आणि कसं ते आपल्याला पाहायचंय इथं. बघा, द वेव्ह which the wave in which particle vibrate perpendicular to the direction of propagation is called ट्रान्सवर्स वेव्ह. म्हणजे काय? अशी वेव्ह
जी काय करणार व्हायब्रेट करायला काय पार्टिकल परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. बघा लक्ष द्या इथे मी वेव्ह ड्रॉ करतो. ही आहे वेव्ह. बघा या वेव्ह मध्ये पार्टिकल बघा कसे येतो हे असे परपेंडिक्युलर 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 आणि हे काय करणार टू अँड फ्रो मोशन असं परफॉर्म करत असतात. हा बघा हे असं टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतात. मग काय करणार हा परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. मग ही काय आहे ही आहे डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. याला काय म्हणतो आपण डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. मग इकडं चालली वेव्ह पार्टिकल बघा असे 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 चाललेत. पार्टिकल कसे जाणार पार्टिकल तर तिकडे चाललेत पण कसे चाललेत असे टू अँड फ्रो मोशन. म्हणजे ह्याला बघा ह्या डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला हे कसे येतो परपेंडिक्युलर आहेत. आणि त्या वेव्हला आपण काय म्हणतो ट्रान्सव्हर्स वेव्ह. यस हा जी वेव्ह डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला परपेंडिक्युलर असते त्या वेव्हला काय म्हणणार हो ट्रान्सव्हर्स वेव्ह. आता लॉंगिट्युडिनल वेव्ह म्हणजे काय इथं लिहायचं आपल्याला लॉंगिट्युडिनल वेव्ह. द वेव्ह in which particle vibrate parallel to the direction of propagation is called longitudinal wave. म्हणजे अशी वेव्ह काय करते हो जी हा पार्टिकल काय करायत पॅरलल आहेत कशाला डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला. म्हणजे काय होणार बघा याचं एक्झाम्पल कसं येतो विद्यार्थी मित्रांनो सी हिअर. बघा ही जी वेव्ह आहे ही करते कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन पुन्हा कॉम्प्रेशन पुन्हा रेअरफॅक्शन पुन्हा कॉम्प्रेशन पुन्हा रेअरफॅक्शन पुन्हा कॉम्प्रेशन. मीन्स जी वेव्ह अल्टरनेट कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन करते त्या वेव्हला आपण कोणती वेव्ह म्हणणार लॉन्जिट्युडिनल वेव्ह. बघा हा झाला कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन कॉम्प्रेशन. अशा प्रकारे एखादी स्प्रिंग घ्या आणि त्या स्प्रिंगला जर तुम्ही फोर्स एक्झर्ट केला तर ती स्प्रिंग अशा प्रकारे कॉम्प्रेन्शन रेअरफॅक्शन असं करत जाते. तर त्या वेव्हला म्हणतो आपण लॉंगिट्युडिनल वेव्ह. आणि जी वेव्ह डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला परपेंडिक्युलर असते त्या वेव्हला म्हणतो आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह. कळतंय लॉंगिट्युडिनल वेव्ह आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह. दीज आर द टू टाइप्स ऑफ मेकॅनिकल वेव्ह. हे मेकॅनिकल वेव्हचे दोन टाइप आहेत. इथपर्यंत लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो. आपण पाहिले याच्या अगोदर वेव्ह म्हणजे काय वेव्ह नंतर पाहिलं वेव्हचे दोन प्रकार. त्या दोन प्रकारचे आपण डेफिनेशन पाहिलं. त्याच्यानंतर पाहिले मेकॅनिकल वेव्हचे पुन्हा दोन प्रकार पडतात. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह. लक्षात येते ठीक. सी आपण पाहूत प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह. प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह. वेव्हच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. पहिली प्रॉपर्टी आहे वेव्हची एम्प्लिट्यूड. एम्प्लिट्यूड कशाने इंडिकेट करतो कॅपिटल ए ने. आता वेव्ह कशी असती ऑसिलेशन मध्ये पाहिले आपण अशी असती तुमची वेव्ह. हा आता ही काय आहे हा एक रिजिड सपोर्ट घेतला आपण. आता ही सगळी कोणती पोझिशन आहे ही मीन पोझिशन आहे तुमची. बघा इथून इथपर्यंत आली. हा आता इथून फेज अँगल कळते आपल्याला. इथून इथपर्यंतची एक वेव्ह 0 पासून 2 पाय पर्यंतची किती असते एक वेव्ह. हा असतो वेव्हचा क्रस्ट नाही क्रस्ट आणि हा असतो वेव्हचा ट्रफ. अशा प्रकारे एका वेव्ह मध्ये एक क्रस्ट एक ट्रफ. हा
क्रस्ट आणि ट्रफ नाही तर क्रश म्हणतात. हा, वेव्हला क्रश विरस नसतो. चलो मग काय पाहणार आपण, अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड म्हणजे काय, अँप्लिट्यूड म्हणजे आपण पाहणार आहोत द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल बघा. ठीक आहे. हा बघा, अँप्लिट्यूड ऑफ वेव्ह, द मॅक्सिमम displacement of a particle from its mean position is called amplitude. The maximum displacement of a particle from its mean position is called amplitude. Amplitude म्हणजे काय मग, म्हणजेच एखादी वेव्ह जास्तीत जास्त किती जाते, मग इट इज डिनोटेड बाय कॅपिटल ए आणि याचा SI युनिट इज सांगा मीटर. काय असतो, स्मॉल एम ने इंडिकेट करणार. हा झाला अँप्लिट्यूड. आता दुसरी प्रॉपर्टी आहे बघा, अँप्लिट्यूड नंतर आहे टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय, द टाइम टेकन बाय द wave to complete one cycle is called time period of wave. जेव्हा एखाद्या वेव्हला एक सायकल कंप्लीट करण्यासाठी जितका वेळ लागतो तेव्हा त्याला काय म्हणणार आपण, टाइम पिरियड ऑफ दॅट वेव्ह. आणि हा टाइम पिरियड कशाने इंडिकेट करतो, कॅपिटल टी ने. व्हेरी गुड. मग याचा SI युनिट काय असतो, SI युनिट सेकंड असतो. कशाने इंडिकेट करणार, स्मॉल एस ने. आता बघा टाइम पिरियड नंतर काय हो आपल्या जवळ, तिसरी प्रॉपर्टी आपल्या जवळ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी, व्हेरी गुड. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. मग देअरफॉर फ्रिक्वेन्सी कशाने इंडिकेट करतो, एन ने. एन इज इक्वल टू 1 डिवाइड बाय टी. मग SI युनिट काय असतं फ्रिक्वेन्सीचं, SI युनिट इज हर्ट्ज. कशाने इंडिकेट करणार, HZ हर्ट्ज. हर्ट्ज हे SI युनिट आहे कशाचं, फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर काय हो, नंबर 4 वेव्हलेंथ. वेव्हलेंथ म्हणजे काय, तरंग लांबी. मग बघा, द डिस्टन्स बिटवीन crust and successive trough is called wavelength. wavelength म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन क्रस्ट अँड सक्सेसिव्ह ट्रफ. म्हणजे बघा, ही आहे आपल्या जवळ वेव्ह
हा क्रस्ट हा ट्रफ, ह्या दोघांमधला इथून इथपर्यंत अंतर असतो वेव्हलेंथ. वेव्हलेंथ कशाने इंडिकेट करतो आपण? लॅम्बडाने. आणि ह्याचा एसआय युनिट काय असतो? एसआय युनिट मीटर, स्मॉल एम. त्याच्यानंतर बघा पाचवी आहे आपल्या जवळ वेलॉसिटी. The distance per unit time is called velocity of wave. Waveची velocity, therefore v is equals to distance upon time. आता किती डिस्टन्स आहे हो? v बरोबर लॅम्बडा अपॉन टी इतका डिस्टन्स आहे ना, लॅम्बडा इतका डिस्टन्स आहे म्हणून लॅम्बडा अपॉन टी मीटर पर सेकंड. याचा एसआय युनिट काय असते हो? एसआय युनिट मीटर पर सेकंड. हा झाला वेलॉसिटी. यस, इथपर्यंत आपण पाहिलेत. बघा या गोष्टी आपण आजच्या आपल्या लेक्चर मध्ये पाहिल्यात. हे लक्षात ठेवा, हे तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी कामाच्या आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी लक्षात ठेवा. आपण या चॅप्टरच्या सगळा आणि सोपा असा पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत आपल्या युट्यूब चॅनलवर. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट नक्कीच भेटत राहील. आणि जर तुमचे मित्र कोणतेही आपल्या महाराष्ट्र बोर्डाचे जर फिजिक्स सिलेबसचे कोणताही टॉपिक पाहत असतील तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला रेफर करा, जेणेकरून त्यांचा आणि तुमचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.